नमस्कार. आज 22 जानेवारी 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आज गुड न्यूज म्हणजे पहा, आपण ज्या बातम्या प्रेडिक्ट केल्या होत्या की आजच्या वृत्तपत्रामध्ये येतील त्या संपूर्ण बातम्या आलेल्या आहेत. त्यामुळे अगदीच आपला वेळ आज वाचणार आहे. ओके, तर पहिली बातमी पहा, नागरी सेवा परीक्षेच्या अर्जासाठी अपुरा वेळ, त्यामुळे विद्यार्थ्यांची MPSCकडे मागणी. राज्यसेवेचा फॉर्म भरण्यासाठी परत एकदा मुदतवाढ देईल का MPSC, ते पाहूयात आपण. पुढे चला. ताडोबा अंधारीतील खाणीमुळे 60 वाघांचा अधिवास धोक्यात. प्राचीन माहूरकर पर्यावरणतज्ञ यांनी जेव्हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये जाऊन स्टडी केल्या त्यावेळेस त्यांना समजलं पहा की अगदीच 60 वाघांचा तिथं अधिवास धोक्यात येईल. त्यानंतर एका जंगलातून दुसऱ्या जंगलामध्ये जाण्यासाठी जो त्यांचा हॅबिटॅट आहे किंवा त्यांचा जो मार्ग आहे ना, तो मार्ग पण तिथं बंद होईल. मग त्यामुळे अगदी पहा, व मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण विश्लेषण या बातमीचं घेत होतो त्यावेळेस मी म्हटलेलं होतं पहा की वाघ आपल्या प्रदेशामध्ये येत नाही तर आपण त्यांच्या प्रदेशामध्ये जात आहोत. ह्युमन आणि वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्टमधून हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आता जर पाहिलात तुम्ही तर आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे हा रिपोर्ट गेलेला आहे. म्हणजे तिथे खाण होऊ द्यायची किंवा नाही याबद्दलचा जो अहवाल आहे तो केंद्रीय मंत्रिमंडळ घेईल. मग पहा, तिथे जर परवानगी मिळाली ना तर आपल्या हातात काहीच होणार नाही. पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये तिथे वगैरे जातील केसेस. पण पहा, अगदी रोखता येणं आता आवश्यक इथं झालेलं आहे. कारण पहा, अन्य प्राण्यांसह झाडांवरती देखील संकट तिथं उभा राहिलेलं आहे. व जवळपास 45 हेक्टरची जी जमीन आहे ना ती आपण खाणीसाठी दिलेली आहे. म्हणजे जंगल पण तिथे तोडलं जाणार आहे खाणीसाठी. ओके, त्यामुळे वाघांचं हॅबिटॅट आणि ह्युमन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्टच्या नजरेतून जर तुम्ही पाहिलात तर ही अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. मग आता पाहूयात केंद्रीय मंत्रिमंडळ या जे परवाना आहे त्याला रोखतं किंवा नाही त्यावरच असं सर्व काही डिपेंड आहे. आता ही न्यूज इन प्रोसेस आहे, ते लक्ष ठेवून नक्की राहूयात आपण. जसं पुढे याची प्रोग्रेस होईल तसं आपण याबद्दल चर्चा करूयात. किंवा पहा, सुप्रीम कोर्टामध्ये जरी गेली ही केस किंवा NGTमध्ये जरी गेली त्यावेळेस पण आपल्याला याबद्दल चर्चा करायची आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. पेनजवळ विकास केंद्र, दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा, 1 लाख कोटी गुंतवणुकीचा दावा. ओके, अदानी समूहाच्या राज्यात 66 अब्ज डॉलरची गुंतवणूक त्यांनी काल केलेली आहे. चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट आहे पहा, इथून प्रश्न येऊ शकतो की जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत, तर अजय बंगा. हा पॉईंट लक्षात ठेवा, अजय बंगा. ओके, यावरून पर्सनल न्यूजमधून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपण आणखीन एक न्यूज प्रेडिक्ट केली होती का काल सुनावणी मे बी होणार नाही, कारण 37वा नंबर होता पहा, व अगदी तसंच झालेलं आहे. पुढील 4 आठवड्यामध्ये आम्ही त्याबद्दलची सुनावणी केव्हा होईल याची तारीख निश्चित करू असं सुप्रीम कोर्टाने काल म्हटलेलं आहे. त्यामुळे ही केस पण परत गुंडाळलेलीच आहे. पुढे चला. महापौर पदांची आज सोडत. आता हे काय असतं ते मागच्या लेक्चर्समध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यामुळे पहा, शक्य झालं तर बी रेग्युलर, म्हणजे काही बातमी मी स्किप करत आहे आज का, तर त्याचं विश्लेषण मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला झालेलं आहे व इवन काल पण मी विश्लेषण घेतलं आहे. त्यामुळे आज अगदीच पहा, कमी वेळेमध्ये आपल्याला कंप्लीट करत शकतो आपण. त्यानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स निवृत्त. आता सुनीता विल्यम्सबद्दल जे पर्सनली न्यूजमध्ये आहे ना त्यांचं जे फॅक्च्युअल डाटा आहे तो मी टेलिग्राम चॅनलवरती लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न करेन. त्यासोबतच पहा, आपलं डेलीच्या ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्यानंतर जे MCQs आहेत ना ते टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला विनामूल्य पद्धतीने मॅनेजमेंट देत आहे. तर प्लीज सर्वांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम लिंक दिलेली आहे त्यावरती जॉईन होऊ शकता. ओके, विनामूल्य आहे ते. फक्त संडेला ते मॅगझिन वगैरे येणार नाही, परंतु डेली त्या बातम्या वगैरे येत आहेत. तर प्लीज सर्वांनी जॉईन करू शकता. डन. त्याच्यानंतर अरवली संदर्भात तज्ज्ञ समितीकडून अभ्यास, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आता समिती अद्याप गठीत झालेलं नाही आहे पहा. समिती गठीत झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाला त्यामध्ये समितीमध्ये कोण कोण आहे याची नावं पण तिथं देण्याची आवश्यकता असं काल सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यामुळे आता याबद्दल जी डीप जाण्याची आवश्यकता आहे का, बिलकुल नाही. समिती एकदा स्थापन होऊ द्या. मग ती समिती कोणती होती हा प्रश्न डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. पहा, आता तुम्हाला माहिती असेल की गाडगीळ समिती कशा संदर्भात आहे असा जर प्रश्न विचारला तर आपला रात्री पण सांगता येणं गरजेचं आहे किंवा ती वेस्टर्न घाट संदर्भात आहे. अगदी तसंच आहे. ओके, म्हणजे परीक्षेला हा प्रश्न बिलकुल येऊ शकतो की गाडगीळ समिती कोणाची. अगदी तसंच अरवली समिती कोण्या संदर्भात होती किंवा कोणते तज्ज्ञ तिथं होते हे जर विचारलं ना त्यावेळेस सांगण्यासाठी आपल्याला अध्यक्ष वगैरे स्थापित होऊ द्या, मग त्याबद्दल आपण चर्चा करूयात. ओके, आता सध्याला ती न्यूज इन प्रोसेस आहे, स्किप करू शकता. नेक्स्ट आहे 4 चाकी विद्युत वाहनांना आता आवाज. पहा, ज्या 4 व्हीलर्स आहेत जे की इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत त्यांना आता आवाज देण्यात येणार आहे. म्हणजे हे जी सिग्नलिंग आहे अशा पद्धतीने पूर्वी काय व्हायचं पाहता, इवन इलेक्ट्रिक व्हेकल ज्या आहेत सर्व म्हणजे 2 व्हीलरपासून 4 व्हीलरपर्यंत त्यांना आवाज बिलकुल नाही आहे. ओके, मग म्हणजे ते एकदम सायलेंट असतात. मग पाठीमागून आपला कार वगैरे येत आहे का किंवा नाही हे आपल्याला समजत नाही. ओके, म्हणजे तुम्ही इवन चालत असताना पण आपल्या लक्षात येणार नाही. त्यासोबतच पहा, तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तरी पण आपला मग आवाज न आल्यामुळे अपघात होऊ शकतात. या नात्याने
ARAI या संस्थेने एक उपकरण बनवलेलं आहे पहा. ते उपकरण ऑक्टोबर 2026 पासून मॅन्डेटरी वगैरे तिथं करण्यात येईल, म्हणजे आता त्याची टेस्टिंग चालू आहे. ओके, त्यामुळे शक्यतो आता फक्त लक्षात ठेवा की असं काही येणार आहे मार्केटमध्ये. ओके, बाकी ऑक्टोबरमध्ये गेल्यानंतर आपला ही न्यूज नक्की लक्षात येईल. डन. त्याच्यानंतर पुढे चला, ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीसमध्ये नेतान्याहू. हां, तर हे पहा, रवी हवा राजेंद्र हवा. आता मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये म्हटलेलं होतं की रवीबद्दल एक आर्टिकल लोकसत्ता नक्की घेईल व आज आलेलंच आहे. ओके, जे अभिभाषण राज्यपाल देणार होते तमिळनाडूमध्ये विधानसभेमध्ये, ते त्यांनी दिलं नाही. त्यांनी डायरेक्टली तडकाफडकी बाहेर निघून गेले व 13 पॉईंटनी आम्ही का भाषण दिलं नाही विधानसभेमध्ये असं म्हणत त्यांनी एक परिपत्रक काढलं राजभवनमधून. ओके, जे की आपल्यासाठी गरजेचं नाही आहे की म्हणजे त्यांनी का भाषण वगैरे दिलं नाही, तरी पण थोडंसं एक बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं, त्यानिमित्ताने सांगतोय. मग याबद्दल बोलत असताना MK स्टॅलिन यांनी विधानसभेत म्हटले पहा की जर तमिळनाडूचे गव्हर्नर आम्हाला अभिभाषण देणारच नसतील तर आपण काय करूयात, ही प्रथाच बंद करूयात. व ही प्रथा पहा, अभिभाषणाची प्रथा ब्रिटिश काळापासूनची आहे. मग कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 176 नुसार मॅन्डेटरी आहे. आता 175 नुसार वेगळी आहे. आता इथं त्यांनी 175 हा कलम दिलेला आहे, तो पण आहे. ॲड्रेसिंग फॉर पार्लिमेंट आहे तिथे कलम, पण 176 नुसार इयरली आणि प्रत्येक वर्षाचं नवीन जे अधिवेशन चालू होईल त्याला संभाषण करण्यासाठी कलम 176 आहे. ओके, त्यामुळे काल मी 176 हे कलम उच्चारलेलं होतं. मग पहा, 176 नुसार आणि 175 नुसार जे राज्यपाल ॲड्रेस करतात विधानसभेला ते करणं मॅन्डेटरी करण्यात आलं आहे भारतीय संविधानामध्ये. मग ही जी प्रथा आहे ती ब्रिटिश काळापासूनची आहे. मग MK स्टॅलिननी काय म्हटले पहा की गव्हर्नर जर आम्हाला ॲड्रेसेस करणार असतील तर आपण काय करूयात, ही प्रथाच बंद करूयात. मग घटना दुरुस्ती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं त्यांनी काल विधानसभेत म्हटले. मग लोकसत्तांनी पण त्यांची साईड मांडत काय म्हटलेत की नक्कीच करा ही प्रथा बंद. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये जी प्रथा आहे की चहापानाची प्रथा आहे. आता बजेट सेशन ज्यावेळेस येईल, महाराष्ट्रामध्ये पण बजेट सेशन येतं पहा, त्याच्या आदल्या दिवशी काय होतात पहा, चहापानाचं सेशन असतं. मग चहापानाला बहिष्कार कोण टाकतात, तर विरोधी पक्ष सगळे टाकतात. मग ते गरजेचंच नाही, मग ते तुम्ही ठेवलात कशाला, चहापानाचा खर्च तरी कशाला द्यायचा. मग यासाठी लोकसत्ताने पण त्याला थोडीशी पुढे घेऊन जाण्याची वगैरे प्रथा केलेली आहे. पण खरं पाहिलं तर परीक्षेत असे पॉईंट लिहू शकणार नाही पहा. व मला नाही वाटत की UPSC पण असा प्रश्न विचारेल की ही प्रथा बंद करायला हवी का. हां, जर प्रथा बंदच करायची असे जर म्हटलं तर तुम्ही हे पॉईंट्स वगैरे नक्की लिहू शकता की आता याचं रिलेव्हन्स वगैरे राहिलेलं नाही आहे, कारण ही ब्रिटिश काळापासूनची प्रथा आहे. व ब्रिटिशांनी पहा ती कशामुळे चालू केली होती, तर ब्रिटिशांच्या काळात व्हॉइसरॉयकडे सर्व ताकद होती पहा. मग ब्रिटिश सरकार मीपणा किती मोठा आहे हे दाखवून देण्यासाठी त्यावेळेस काय होतं पहा, ही अशा पद्धतीची पद्धत होती तिथे. ओके, म्हणजे जरी तिथे आता पहा CM वेगळे आहेत व CM स्वतःची वाहवा करून घेण्यासाठी राज्यपालाकडून ते संपूर्ण भाषण वगैरे बोलून घेत असत. अगदी तसंच होतं पूर्वी पण. ब्रिटिशांच्या काळामध्ये पण जे व्हॉइसरॉय आहेत ते स्वतःचं वाहवा किंवा स्वतःला थोडंसं मोठेपण मिळावं या नात्याने त्यांनी काय भाषण वगैरे लिहून द्यायची. पण आता ती प्रथाचं रिलेव्हन्स वगैरे राहिलेलं आहे का, तर बिलकुल नाही. CM पण तिथे ॲड्रेस करू शकतात किंवा ही प्रथा बंद जरी केलं तरी काही आपलं म्हणजे तिथे जास्त काही प्रॉब्लेम वगैरे होणार नाही आहे. मग लोकसत्ताने जाता जाता एक शेवटी निर्णय काय दिला आहे पहा, किंवा म्हणजे एक सजेशन दिलेलं आहे की जे रवी आहेत तमिळनाडूचे राज्यपाल, यांना खूप म्हणजे एक तडकाफडकी निर्णय आहेत किंवा लोकशाही वाचवण्यासाठी यांनी खूप प्रयत्नशील असताना, तर मग काम करा, यांना साऊथ इंडियामधून तमिळनाडूमधून काढून थोडंसं फिरते राज्यपालचं पद वगैरे देऊ शकता. जसं की महाराष्ट्र आहे, हरियाणा आहे, मध्य प्रदेश आहे. व मध्य प्रदेशमध्ये जर तुम्ही स्थिती पाहिलात ना तर ती पहा, लास्ट इयर ऑक्टोबरमध्ये 22 मुलांचा कफ सिरप पिऊन मृत्यू झाला. त्याच्यानंतर अगदी काय म्हणू शकता, दूषित पाणी. ओके, म्हणजे अतिशय ह्या घटना होत आहेत. त्यानंतर अगदीच आणखीन एक न्यूज आलेली आहे जी की कव्हर करण्यात आलेली आहे पहा. म्हणजे मी ज्यावेळेस मिंट पाहत होतो त्यामध्ये ती आलेली होती की कॅन्सरचे जे ड्रग आहेत त्याला अमेरिका त्यासोबतच जे वेस्टर्न कंट्रीज आहेत ना त्यांनी अडवलेले आहेत. भारताचे जे ड्रग आहेत त्यावरती परिपूर्णरित्या टेस्टिंग झालेली नाही असं त्यांचा आरोप आहे. मग त्या ज्या बातम्या आहेत त्यामुळे भारताची प्रतिमा जी आहे ना ती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. मग या ठिकाणी किंवा मध्य प्रदेशमध्ये वगैरे हे रवी हे राज्यपाल नक्कीच असायला पाहिजेत. म्हणजे कदाचित ते तडकाफडकी निर्णय वगैरे घेऊ शकतात. किंवा काल जशा पद्धतीने पहा त्यांनी डायरेक्टली विधानसभेमधून, आता तुम्ही जर खऱ्या अर्थाने पाहिलात तर विधानसभेमधून वॉकआउट कोण करतं, तर विरोधी पक्षाचे आमदार करतात. पण इथे डायरेक्टली राज्यपालच करत आहेत. मग त्यासाठी लोकसत्ताने म्हटलं आहे की यांना मध्य प्रदेशचं वगैरे राज्यपालपद द्या. मग त्यावेळेस आपल्याला कदाचित समजेल. पण हे सर्व राजकीय बातम्या आहेत त्यामुळे स्किप करा, काही गरजेचं नाही. याचं जे सगळं विश्लेषण आहे ना मी ते कालच्या लेक्चरमध्ये केलेलं आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला ब्रिक्सबद्दलचं. आता पहा, ब्रिक्सचा यजमान राखतो अमेरिकेचा मान. आता अगदी तसंच इथं पण म्हणलेलं आहे. आता कालचं लेक्चर तुम्ही आठवा, कालच्या लेक्चरमध्ये मी 2 संस्था घेतलेली होती. एकीकडे ब्रिक्स घेतलेली होती BRICS व दुसरीकडे घेतलेली होती
क्वाड. ओके, QUAD. ओके, मग क्वाडमध्ये कोणासोबत आहोत आपण? अमेरिकेसोबत आहोत. कोणाला काउंटर करण्यासाठी? रशिया आणि चायनाला काउंटर करण्यासाठी आपण क्वाडची समितीमध्ये जाऊन बसलेले आहोत अमेरिकेसोबत. व ब्रिक्समध्ये कोणासोबत आहोत आपण? रशिया आणि चायनासोबत आहोत. मग भारताला सध्याला स्टँड घेता येत नाही आहे व भारत देश आता यावर्षी 2026 आयोजन करत आहे ब्रिक्स याबद्दल. ओके, मग त्यामुळे आता भारत देशाची जी ही आहे काय म्हणू शकता तो स्टँड आहे तो कुणीकडे असेल याबद्दल ही चर्चा करण्यात आलेली आहे. पण लेखकांनी पण ओपन एंडेड ठेवलेला आहे हा टॉपिक की बाबा आता पाहूयात की भारत सरकार कोणतं स्टँड घेईल. एकतर क्वाडकडे जाईल किंवा ब्रिक्सकडे जाईल. कारण आज घडीला जर तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचा रवैया जर पाहिला तर तुम्हाला ब्रिक्स या देशाकडून भरपूर बेनिफिट मिळू शकेल. कारण क्वाडमधून आता अगदीच पहा, ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प आले ना त्यावेळेसपासून त्यांनी क्वाडबद्दल काही चर्चाच केलेली नाही आहे. मग हे थोडंसं एक दुर्दैव आहे क्वाड समितीचं. व तुम्हाला माहिती असेल की 2007मध्ये पहिल्यांदा क्वाड चालू झाली व 2008ला लगेच बरखास्त झाली होती. 2017ला डोनाल्ड ट्रम्प यांनी चालू केली होती. पण परत आता त्यामध्ये निराशा झालेली आहे क्वाडमध्ये. ओके, त्यासाठी भारत सरकारला एक निर्णय घ्यावा लागेल. एकीकडे तुम्हाला चायनासोबत तरी किंवा चायना आणि रशियासोबत तरी जावं लागेल किंवा अमेरिकेसोबत तरी. मग आता अगदीच सध्याला तरी भारत सरकार अमेरिकेवरती काहीच बोलत नाही आहे. त्यामुळे राखतो अमेरिकेचा मान असं म्हटलेलं आहे. मग या लेखमध्ये लेखक तेच म्हणत आहेत पहा की 2026मध्ये भारताने आयोजन केलेलं आहे ब्रिक्स परिषदेचं. परंतु ब्रिक्स परिषदेमध्ये आपण काही सक्सेस आणू का नाही याबद्दल शंका निर्माण झालेली आहे. कारण आपण अमेरिकेच्या विरोधात तर जाऊ शकणार नाही आहे आणि ब्रिक्सवरती आपण भरोसा पण ठेवू शकणार नाही. कारण अमेरिकेला जर खुश करायचं म्हटलं तर आपण ब्रिक्सच्या देशांना वगैरे चांगल्या पद्धतीने निर्णय तिथं घेऊ शकत नाही. मग लेखक सध्याला ह्याच परेशानीमध्ये आहेत की भारत सरकार निर्णय काय घेईल, आता ब्रिक्स घेईल की क्वाड घेईल. ओके, व हे जे डिस्कशन आहे ना ते कालच्या लेक्चरमध्ये मी चांगल्या पद्धतीने केलं आहे. तर प्लीज कालचं लेक्चर तुम्ही नक्की पाहू शकता. हे लेक्चर इथंच थांबवलं तरी चालेल. म्हणजे आता याच्यामध्ये काहीच एक पण बातमी नाही. द हिंदूमध्ये पण त्याच बातम्या आलेल्या आहेत. तुम्हाला डायरेक्टली द हिंदूकडे घेऊन जातो. पहा, हे आता ही जी बातमी आहे AI इन्फ्रास्ट्रक्चर का मॅटर करणार आहे, तर याची जी उत्तरं आहेत ना ते तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. आता आज घडीला भारतामध्ये AI आहे का? ओके, आपण जे AI घेतलेले आहोत ते कोणापासून घेतलेलं आहे? USA ChatGPT आहे. त्यानंतर डीपसीक कोणाचं आहे? अगदीच पहा चायनाचं आहे. त्यानंतर आणखीन जेमिनी USA, त्यानंतर ग्रोग USA. हे सगळे आपण दुसऱ्या देशांवरती अवलंबून आहोत. व तुम्हाला आठवत असेल की USAचे जे म्हणजे राष्ट्रपतींचे जे सल्लागार आहेत त्यांनी काय म्हटलं होतं की आपण दुसऱ्या देशांना AI काय द्यायचं आपलं फ्रीमध्ये. पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात आज घडीला आपलं AI जेमिनी वगैरे जे फ्री मिळत आहे तिथे आपण प्रोडक्ट म्हणून काम करत आहोत. नक्कीच पहा, जिओवरती ऑफर आहे, जेमिनाय आपल्याला फ्री मिळालेला आहे 18 महिन्यासाठी. पण ते योग्य नाही आहे. भारत सरकारने पण पुढाकार घेऊन काम करणं गरजेचं आहे. आता यामध्ये तुम्ही नक्कीच तुम्हाला जे माहिती आहेत ना गोष्टी त्या सांगू शकता की AI इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या भारत देशामध्ये का असणं गरजेचं आहे. यामध्ये पहा, तुमचं जे डाटा स्टोरेज आहे ते भारत देशामध्ये स्टोर राहू शकतं. आज घडीला काय होत आहे, तुमचं जो तुम्ही जे काही सर्च केलेलं आहे तो डाटा कुठं जात आहे, तर अगदीच अमेरिकेला जात आहे. ओके, मग ह्या सगळ्या सिच्युएशन आहेत जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. ओके, म्हणजे डिजिटल इंडियाचे फायदे जसं आहेत ना अगदी तसंच AI इन इंडिया याचे फायदे तुम्ही उतरवू शकता. यावरूनच तुमचं हे उत्तर होणार आहे. बाकी या लेखकांनी पण म्हणजे असं काही विशेष काही चर्चा वगैरे तर नाही आहे. त्यामुळे हा आर्टिकल जरी स्किप केलात तरी चालेल, म्हणजे जास्त काही नाही आहे यामध्ये. ओके, त्यामुळे परत द हिंदू म्हणजे इथं संपतो. आणखीन एक, शुल्ड करप्शन चार्जेस नीड प्रायर सँक्शन. हा आर्टिकल मी घेतलेला आहे का, तर बिलकुल घेतलेला आहे. सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये परत हे प्रकरण गेलं आहे. एक असा निर्णय आलेला होता. सेक्शन 17A, कालच्या न्यूजपेपरमध्ये सेक्शन 17बद्दल चर्चा केलेली होती आपण व त्याच्यापूर्वी सेक्शन 17A बद्दल चर्चा केलेली आहे. त्यामुळे पहा, सगळ्या बातम्या मी कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे आज नवीन काही शिकण्यासारखं नाही. त्यामुळे आपण इथं जरी आज थांबलं तरी चालेल. बाकी पहा, ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नाही आहे पूर्वीचे न्यूजपेपर तर प्लीज रेग्युलर राहा. आजच्या न्यूजपेपरला इथं थांबून तुम्ही ना वापस सर्व न्यूजपेपर माझे मागच्या आठवड्यामधून वगैरे पाहू शकता. म्हणजे तुम्हाला हे सर्व बातम्या समजून येतील. डन, इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.